नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल. स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत शेवयाचा उपमा. हा उपमा तुम्ही लहान मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता किंवा सकाळच्या ब्रेकफास्टला करू शकता. खायला खूप टेस्टी वाटते. नक्की करून बघा. तर चला हा कसा बनवायचा ते बघू. शेवयाचा उपमा करायसाठी इथे काही साहित्य घेतलेले आहे. कांदा, मिरची, टमाटर आणि इथे भाज्या घेतल्या आहे. पत्ताकोबी, गाजर, शिमला मिरची. हे सगळं आपल्याला स्वच्छ धुवून बारीक बारीक चिरून घ्यायचं आहे. इथे आपण कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, टमाटर बारीक चिरून घेतलेले आहे आणि मिरच्या पण बारीक चिरून घेतलेल्या आहे. आपण भाज्या पण बारीक चिरून घेतलेल्या आहे. इथे गाजर बारीक चिरून घेतले आहे, शिमला मिरची, पत्ताकोबी, ह्या सगळ्या भाज्या आपण बारीक चिरून घेतल्या आहे. इथे आपण शेवळ्या घेतलेल्या आहे. या गव्हाच्या शेवळ्या आहे. तुम्हाला जर रव्याच्या आवडत असेल तर तुम्ही रव्याच्या वापरू शकता, पण या कणकेच्या गव्हापासून बनवलेल्या शेवळ्या पौष्टिक असतात म्हणून मी या वापरते. आपण गॅसवर इथे वाटं ठेवलेलं आहे. आपण आता फोडणीची तयारी करायची आहे. यात मी तेल टाकलेलं आहे. तेल आपलं गरम झालं की आपण फोडणी देऊया. इथे आता आपलं तेल गरम झालेलं आहे. आपण यामध्ये मोहरी टाकायची आहे. इथे आपली मोहरी तडतडल्यानंतर आपण जिरं टाकून द्यायचं आहे. आपण हे जिरं मोहरी छान तडतडू देऊया. आता यामध्ये आपण मिरची टाकायची आहे. इथे आपली मिरची पण झालेली आहे. यामध्ये आता कांदा टाकून द्यायचा आहे. आता आपण कांदा छान सोनेरी होतपर्यंत छान परतून घ्यायचा आहे. थोडासा शिजू द्यायचा आहे. याला जास्त गोल्डन करायचं नाही आहे, फक्त हलकासा याचा कलर ट्रान्सपरंट होतपर्यंत याला शिजू द्यायचा आहे. हे बघू शकता तुम्ही. आता आपला कांदा छान हलका सोनेरी झालेला आहे. बस आता यामध्ये आपण कोरडे मसाले टाकायचे आहे. हळद टाकायची आहे अर्धा 1 चम्मच आणि तिखट टाकायचं आहे. आता यामध्ये मीठ टाकून द्यायचं आहे चवीपुरतं. आपण हे मसाले थोडेसे 2 मिनटं परतून घ्यायचे आहे आणि आता यामध्ये टमाटर टाकून द्यायचे आहे. टमाटरही छान 2 मिनटं परतून घ्यायचे आणि आता याच्यामध्ये भाज्या घालून घ्यायच्या आहे. भाज्यामध्ये आपण गाजर घेतला होता, पत्ताकोबी, शिमला मिरची सगळं टाकून द्यायचे आहे भाज्या. इथे गाजर, शिमला मिरची आणि पत्ताकोबी टाकून द्यायची आहे आणि छान परतून घ्यायचं याला. आता यावर आपण झाकून देणार आहे आणि याला 5-10 मिनटं छान भाज्या आपल्या शिजू द्यायच्या आहे. इथे आता आपले 5-7 मिनटं झालेले आहे. आपण बघूया आपल्या भाज्या शिजल्या की नाही ते. आपल्या भाज्या छान शिजलेल्या आहे आणि आपल्याला भाज्या अशा शिजवायच्या आहे, थोड्याशा अर्ध्या कच्च्या, अशा पूर्ण नाही शिजवायच्या आहे. आता यामध्ये आपण शेवळ्या घालून घेणार आहे आणि छान परतून घ्यायच्या आहे शेवळ्या. आपण हे छान 2-3 मिनटं परतून घ्यायचं आहे. परततपर्यंत आपण इकडे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आपल्या या शेवळ्या छान परतल्या की ते गरम पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे. यामध्ये आता आपण पाणी घालून घ्यायचं आहे. हे आपण छान परतलेलं आहे. आता जर तुमच्या शेवळ्या जुन्या असेल तर थोडं जास्त पाणी घालायचं आहे आणि जर तुमच्या शेवळ्या नवीन असेल तर कमी पाणी घालायचं आहे.
इथे शेवळ्यामध्ये पाणी घातल्यावर आपल्याला गॅस 2 मिनिटं मोठा ठेवायचा आहे. मग एक उकळी आल्यावर गॅस मंद करून द्यायचा. यामध्ये कोथिंबीर टाकून द्यायची आहे. म्हणजे या कोथिंबीरने आपल्या शेवळ्याला खूप छान टेस्ट येते. एकदा परतून घ्यायचं आहे आणि याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे. आता आपण गॅस मंद केलेली आहे आणि आता याला मंद गॅसवर छान 2-3 मिनटं शिजू द्यायचं आहे. इथे आता आपले 5-7 मिनटं झालेले आहे. आपण बघूया आपले शेवळ्या शिजल्या की नाही ते. आपल्या शेवळ्या छान शिजलेल्या आहे. बघू शकता छान मोकळ्या मोकळ्या झालेल्या आहे. आता यामध्ये कोथिंबीर टाकून द्यायची आहे. तर अशा तऱ्हेने आपल्या झटपट शेवळ्या तयार झालेल्या आहेत. अशा तऱ्हेने तयार झालेल्या आपल्या तिखट शेवळ्या. तुम्ही हे मुलांच्या डब्याला, सकाळच्या नाश्त्याला झटपट होणारा असा ब्रेकफास्ट करू शकता. आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तिखट शेवळ्याचा, तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.